नमस्कार. संवादच्या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत जयंत हुद्दार. जयंत हुद्दार हे एक यशस्वी व्यावसायिक आहेत. रेस्टॉरंट पासून ते मोठ्या टर्बाइन्स पर्यंत अनेक व्यवसायात त्यांनी काम केलेले आहे, त्यांनी निर्माण केलेलं आहे. परंतु आज जे संवाद मध्ये ते आलेले आहेत ते एका वेगळ्या खास कारणासाठी आलेले आहेत. इंटरनेटद्वारे व्यवसाय करता येतो आणि इंटरनेटद्वारे घरबसल्या उत्पन्न निर्माण करता येतं याबाबत आपण खूपदा ऐकलेलं असतं, पण नेमक्या माणसाकडनं आपण ते क्वचितच ऐकतो आणि त्यामध्ये अनेक शंका ज्या आपल्या मनात असतात त्याची उत्तरं त्यामुळे आपल्याला मिळू शकत नाहीत आणि मराठीमध्ये तर फार क्वचित अशी उत्तरं मिळू शकतात. हुद्दार हे या संबंधीचे जाणकार आहेत आणि त्याचा प्रदीर्घ अनुभव त्यांनी घेतलेला आहे. त्याबद्दल आज ते आपल्याशी बोलणार आहेत. यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे या मार्गाने त्यांनी स्वतः पैसे मिळवून बघितलेले आहेत. त्यामुळे आपण त्यांच्याशी आज आपण या विषयावर संवाद साधणार आहोत. नमस्कार हुद्दार. नमस्कार. अनेक प्रकारचे व्यवसाय तुम्ही केलेले आहेत. फायद्यात नसलेले व्यवसाय जे आहेत ते फायद्यात आणण्याकरता जी कन्सल्टन्सी करायला लागते तीच केलेली आहेत. रेस्टॉरंट चालवलेले आहेत. टर्बाइन्सच्या व्यवसायामधलं मार्केटिंग तुम्ही सांभाळलेलं आहे. मला सांगा की इंटरनेटद्वारे पैसे खरोखरच मिळू शकतात का? हो. तुमचा स्वतःचा या संदर्भातला जो अनुभव आहे त्याचा प्रवास नेमका कसा सुरू झाला? मी IT बिझनेस मध्येच होतो. 1992 पासून माझं कम्प्युटर हार्डवेअर नेटवर्किंग सेल्स सर्व्हिसचा बिझनेस होता. 96 मध्ये जेव्हा इंडियामध्ये इंटरनेट आला, सर्व्हिसेस अवेलेबल झाल्या, त्यावेळेला मी ट्राय केलं नवीन काय आहे, काय काय करता येतं. आणि मी ऐकून होतो की लोक इंटरनेटवर बिझनेस करतात आणि माझं मेन इंटरेस्ट होता की लोकांना म्हणजे मार्केटिंग हा बिझनेसमधला मेन म्हणजे एक्सपेन्स फॅक्टर असतो. तर त्याच्यामध्ये इंटरनेटद्वारे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकता, तुमचा बिझनेस जगभर घेऊन जाऊ शकता आणि त्याची कॉस्ट झिरो आहे, कारण ईमेल पाठवणं कॉस्ट इज झिरो. तर त्या हिशोबाने मी त्याच्यावर रिसर्च करत होतो आणि त्यामुळे माझा त्याच्यात इंटरेस्ट वाढत गेला. आणि पण बिझनेस काही करता आला नाही मला, कारण मी पण डॅबल करत होतो की काय करावं, काय करता येईल. आणि इंटरनेट असं माया झालं होतं, म्हणजे एक दिवस असं झालं की लगेच म्हणजे फुल वर्ल्ड असं ओपन झाला आणि मी म्हटलं कुठे कुठे काय काय करता येईल. आय गॉट लॉस्ट इन टू इट. पण मग एक छोटं वेबसाईट टाकून बघितली की पैसे येत आहेत का, कारण लोक म्हणाले की जर वेबसाईट असेल तर पैसे येतील. तर ती एकदम चुकीची गोष्ट आहे. कोणी येत नाही तुमच्या वेबसाईटवर, तुमच्याशिवाय, तुमच्या मित्रांच्या शिवाय. सो असं थोडं थोडं करत करत मी त्यात अजून शिकत गेलो की अरे हे केलं तर पैसे मिळतील का, ते केलं तर पैसे मिळतील का, पैसे कसे मिळतील. तर खूपशा गोष्टी ट्राय करून बघितल्या पण काही झालं नाही त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर 2001 मध्ये ते म्हणजे वेबचा जो बबल बर्स्ट झाला त्याच्यानंतर बरेच जण जॉबलेस झाले. US मधून नुकसान झालं मोठं लोकांचं. तर माझं काही नुकसान झालं नाही, कारण माझा मेन काही बिझनेस नव्हता. मी ट्राय करत होतो, मी काहीतरी विकायला ट्राय करत होतो. तर ते काही झालं नाही, पैसे झाले नाहीत. त्याच्यानंतर 2001, 2002 मध्ये मी अजून ट्राय केलं. म्हटलं कुठून तरी इन्फॉर्मेशन मिळालं पाहिजे. आणि काय होतं, इंटरनेटवर फ्री इन्फॉर्मेशन एवढी अवेलेबल आहे की तुम्ही जे काही मिळेल ते वाचत बसता. आणि मग तो जर त्या माणसाने स्वतः जर ते काम केलेलं नसेल तर तुम्हाला चुकीची इन्फॉर्मेशन मिळते किंवा अर्धवट इन्फॉर्मेशन मिळते किंवा ती स्टेप बाय स्टेप इन्फॉर्मेशन नसते. मग त्याच्यामुळे ज्या काही चुका झाल्या त्या मी शिकलो की ठीक आहे, हे करायचं नाही, हे केलं तरी काही फायदा होत नाही. 2003 मध्ये मग म्हणजे असं एक ओळखीमध्ये झालं की त्याकडे मित्राकडे सॉफ्टवेअर होतं. तो म्हणाले की मी सॉफ्टवेअर बनवलेलं आहे पण मला माहिती नाही कसं विकायचंय. म्हटलं मला जरा माहिती कसं विकायचंय, आपण ट्राय करून बघूया. मग त्या हिशोबाने आम्ही तो सॉफ्टवेअर इंटरनेटवर टाकला आणि त्याचे स्टेप्स आहेत, म्हणजे जवळजवळ 30 स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये. की तुमच्याकडे प्रोडक्ट असल्यापासून किंवा तुमची सर्व्हिस आहे कुठलीही, समजा ईमेल सर्व्हिस आहे किंवा कुठलीही, तर तो प्रोडक्ट ही पहिली स्टेप आहे. पण दुसरे अजून 33 स्टेप्स आहेत की जर ते तुम्ही केले तर तुम्हाला त्यातून पैसे मिळू शकतात. तर ते असं हळूहळू एवढे वर्ष लागले आणि बऱ्याच वेळा फेल झाल्यानंतर द फर्स्ट टाइम म्हणजे आय अर्न मनी ऑन द इंटरनेट वॉज इन 2004. 2004 साली पहिल्यांदा पैसे मिळाले. काय म्हणजे तेव्हा तुम्हाला काय कळलं जे अगोदर कळलं नव्हतं? एक गोष्ट कळाली की खूपशा गोष्टी ज्या मी करून बघितल्या ना त्याच्यामध्ये म्हणजे ऍक्च्युली एक्झिक्युशन करून आणि लोक ते जाऊन ते कन्व्हिन्स होऊन ते प्रोडक्ट विकत घेणं हा जो प्रकार आहे तो खूप सिमिलर आहे आपल्या नॉर्मल शॉप सारखा. बरोबर.
जो नॉर्मल बिझनेसमध्ये कोणीतरी येतं तुमच्या शॉपमध्ये, तुमच्याशी बोलतो आणि मग तुम्ही त्याला कन्व्हिन्स करता की हे प्रोडक्ट तुमच्यासाठी आहे. तर ही जी कन्व्हिन्सिंग प्रोसेस जी आहे ती एक्झॅक्टली सेम आहे. आणि इथे इंटरनेटवर तर अजून माणूस टाइम खूप कमी असतो, त्याकडे 15 सेकंद 20 सेकंद असतात. तो 20 सेकंद तुमच्या वेबसाईटमध्ये बघतो आणि कन्व्हिन्स जर त्या 20 सेकंदामध्ये जर त्याला वाटलं की हा ह्याच्यामध्ये काहीतरी आहे, तर तो अजून थोडासा टाइम देऊन बघतो की हा हे त्याच्यासाठी कामासाठी आहे का नाही. आणि त्याच्यानंतर मग तो विकत घ्यायचा विचार करतो. त्याच्या पहिले मग तो बघतो की कॉन्टॅक्ट ॲड्रेस आहे का नाही, कुठली कंपनी आहे, कोणी अजून टेस्टिमोनियल दिलेलं आहे का नाही, सिस्टम बरोबर आहे का नाही, वेबसाईट चांगली दिसते का नाही. सो मेनी थिंग्स आर दे. तर ते मी शिकलो की जे मी पूर्वी वाचलं होतं की असं करावं ते काम करत नव्हतं. आणि मग ते ट्रायल अँड एररनी मी ते परफेक्ट केलं आणि अजूनही परफेक्ट करतोय. पण स्टेप्स आहेत की जे पहिली स्टेप करा, नंतर दुसरी स्टेप करा, आणि हे स्टेप बाय स्टेप जर केलं तर ते पैसे येतात. त्यानंतरचा म्हणजे एक सर्वात महत्वाचा भाग तुमचा म्हणजे तुम्हाला फेलोशिपसाठी किंवा स्कॉलरशिपसाठी तुम्ही त्यामध्ये गेलात आणि तुम्हाला 1,00,000 म्हणजे जे तुम्ही सुरुवात केलं की 1,00,000 लोकांना इंटरनेटद्वारे पैसे मिळू शकतात अशी जी ती इंटरेस्टिंग स्टोरी आहे, मी तुम्हाला सांगतो. हे इंटरनेटमध्ये मी पहिल्याच महिन्यामध्ये आम्ही जवळजवळ एक $500 कमवले. पण ते इतक्या वर्ष काम केल्यानंतर, पण त्याच्यानंतर मग कंटिन्यूस झालं ते. आणि वी वर अर्निंग मनी, सो इट वॉज माय बिझनेस, आणि मी त्याच्यातनं कमवतच होतो पैसे आणि ते वाढवत होतो आम्ही. तर इंटरनेटवर माझे गुरु म्हणजे मार्क विक्टर हॅन्सन, तुम्ही नाव ऐकलं असेल, चिकन सूप फॉर सोल हे जे पुस्तकचे सिरीज आहे त्याचे ते को फाउंडर आहेत जॅक कॅनफिल्ड बरोबर. तर त्यांचं मोठं सेमिनार होतं LA मध्ये, लॉस एंजल्सला. तर ते जगातले सगळ्यात मोठे मार्केटिंग एक्सपर्ट्स, इंटरनेट एक्सपर्ट्स तिथे येणार होते. तर मला ते अटेंड करायचं होतं. तर मी त्यांना ईमेल लिहिलं की मला पण तुम्ही जर स्पॉन्सरशिप दिलीत तर मी येऊन अटेंड करेन, म्हणजे फीससाठी जाण्या येण्याचा खर्च मी करेन म्हणून. तर कारण ते माझं स्वप्न होतं की माझ्या म्हणजे ते गुरु इंटरनेटवर बनवलेले गुरु आहेत, त्यांचं आपण वाचतो असं. तर ते म्हणाले की पण तुझ्याकडे असं काय रिझन आहे की तू हे म्हणजे आम्ही जे शिकवणार आहेत ते म्हणजे शिकायला हवं, आणि तू सोसायटीला परत कसं देशील. तर सोसायटीला परत कसं देशील असं त्याने विचारलं नंतर. तर मी त्यांना सांगितलं ठीक आहे, मी एक माझं पर्सनल टार्गेट घेतो की इंडियामध्ये खूप लोकांना जॉब्स नाही आहेत, आणि माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स मधून पण की आई वडील किंवा मिसेस हे घरी बसल्या काही करता येईल का, हा विचार माझ्या डोक्यात होताच. तर त्या हिशोबाने मी त्यांना सांगितलं की मी 1,00,000 लोकांना जॉब्स प्रोव्हाइड करेन, असं काहीतरी करेन की ज्यामुळे जॉब्स अवेलेबल होतील. आणि मी त्यांना सांगितलं की मी 1,00,000 लोकांना जॉब्स प्रोव्हाइड करेन, ह्याचं काहीतरी सिस्टम बनवेन आणि मी ते लोकांपर्यंत पोहोचवेन आणि त्यांना ते कसं करता येईल हे पण शिकवेन, आणि ते मी फ्रीमध्ये करेन. आणि ते केल्यानंतर मी तुम्ही ते करून दाखवेन. तर ह्याच्यासाठी मला तुम्ही जी ट्रेनिंग तुमच्याकडून म्हणजे मिळवता येईल ती तुम्ही द्या मला, आणि मी ते डेफिनेटली सोसायटीला परत देईन. आणि ते माझं पर्सनल टार्गेट आहे. आणि त्याच्यासाठी मी म्हणजे ह्या प्रोग्राममध्ये पण येण्याचं कारण असं होतं की लोकांना माहिती पडावं की असं काहीतरी करता येईल, आणि ते खरंच करतायत आणि खरंच पैसे मिळू शकतात. पण म्हणजे आता मुख्य मुद्दा की काय करायचं, लोकांनी काय करायचं. हा, 4-5 प्रकारे तुम्हाला बिझनेस करता येतो किंवा इन्कम क्रिएट करता येतो इंटरनेटवर. त्याच्यामध्ये लोकांना माहिती असलेल्या म्हणजे मी गोष्ट सांगतो की लोकांनी ऐकलेल्या गोष्टी सांगतो की eBay म्हणून तुम्ही ऑक्शन साईट आहे, तिथे तुम्ही तुमचं काहीतरी विकू शकता. त्यासाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट काहीच नाही, ॲब्सोल्युटली काहीच नाही आहे. किंवा तुमची स्वतःचा एक प्रोडक्ट तुम्ही जमा करू शकता. तुम्ही कितीतरी लोक असतात की त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन आणि नॉलेज असतं. एक एक्झाम्पल द्यायचं झालं की मी जर एक रेस्टॉरंट ओनर आहे आणि मी रेस्टॉरंट चालू केलंय, तर असे कितीतरी लोक आहेत की ज्यांना रेस्टॉरंट चालू करायचं पण त्यांना माहित नाही की काय करायचं, स्टेप बाय स्टेप काय करायचं. जसं तर मी सांगू शकतो की इंटरनेट बिझनेससाठी स्टेप बाय स्टेप काय करावं, तसं रेस्टॉरंटसाठी पण असू शकतं किंवा तुमचे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असू शकतं. तर त्यासाठी पण तुम्हाला स्टेप बाय स्टेप काय करावं, पहिलं काय करावं, दुसऱ्यांदा काय करावं, तिसरा स्टेप काय करावी हे माहिती नसतं. मग अशी माहिती विकत घ्यायला लोक तयार असतात. तुम्ही जर तसं एक वेबसाईट बनवलीत आणि ती इन्फॉर्मेशन तुम्ही अवेलेबल केलीत लोकांसाठी, तर लोक आणि बघितलं की त्यामध्ये व्हॅल्युएबल काहीतरी आहे, तर लोक ते विकत घेतात. तर लोकांना काय करायचं की आयडेंटिफाय करा की तुमच्याकडे असं काय आहे की जे लोकांना पाहिजे. तुम्ही म्हणाल की नाही मी तर काय लेखक नाहीये, मला नॉलेज नाहीये, असं कधीच नसतं. म्हणजे मी पण विचार करायला लागलो की माझ्याकडे काय आहे असं. तर मी क्लासेस चालवायचो, कम्प्युटर क्लासेस. तर त्याचे इन्फॉर्मेशन कितीतरी लोकांना पाहिजे की अरे कितीतरी जणांनी NITचं किंवा ॲपटेकचं किंवा कुठल्या कंपनीचं क्लासेस सुरू केले आणि ते लॉसमध्ये गेले, पण मी त्यामध्ये पैसे कमवले. तर ती जर मी इन्फॉर्मेशन अवेलेबल केली तर लोक एखाद्या वेळेस विकत घेतील. तर असं
काहीतरी म्हणजे ते बरेच प्रकार आहे. तुम्ही eBay आहे किंवा तुमचं स्वतःचं प्रोडक्ट आहे आणि तेही नसेल तर तुम्ही दुसऱ्याचं कोणाचं तरी प्रोडक्ट तुम्ही विकू शकता. आणि ते फारच सिम्पल आहे. म्हणजे मी तुम्हाला 2 दिवसामध्ये तुम्ही ते सिस्टम इन प्लेस करू शकता आणि तुम्ही 2 दिवसामध्ये पैसे कमवू शकता. आणि अजून एक एकदम इझी, त्याला लेझी मेन्स म्हणतो मी, लेझी मेन्स वे ऑफ अर्निंग मनी ऑन द इंटरनेट. गुगल हे तुम्ही ऐकलं असेल, सर्च इंजिन. गुगलनी तुम्हाला एक मोठी ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे की तुम्ही तुमची एक वेबसाईट बनवा. तिथे जर कोणीही म्हणजे ट्रॅफिक येणार असेल, ट्रॅफिक म्हणजे लोक येणार असेल तुमच्या वेबसाईटवर आणि त्यांनी काहीही विकत नाही घेतलं, पण गुगल तुमच्या वेबसाईटवर एका बाजूला ऍड्स डिस्प्ले करेल, ऍडव्हर्टिजमेंट्स, आणि जर कोणी त्यावर क्लिक केलं तर तुम्हाला त्याचे डॉलर्समध्ये पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतात. आणि जर तुमच्या वेबसाईटवर तेवढं इनफ इन्फॉर्मेशन असेल आणि तेवढे लोक येत असतील तर तुम्हाला महिन्याभरामध्ये 1,000, 2,000, 5,000 लोक असे आहेत की जे 25 लाख रुपये एका महिन्याला कमवतात. म्हणजे माझे गुरु लोक आहेत ते त्यांचं महिन्याचं इन्कम 25 लाख रुपये, त्या दुसरं काहीही न बघता त्यांना तेवढे पैसे मिळतात. इट टेक्स टाइम बट इट इज पॉसिबल. ज्या 1 लाख लोकांना म्हणजे किमान 1 लाख लोकांना तुम्ही या प्रकारचं माध्यम बनून पैसे मिळवण्याला प्रवृत्त करणार इंटरनेटवरनं, त्यांनी नेमकं काय करायचं? म्हणजे तुमच्याशी संपर्क साधण्याची पद्धत किंवा त्यातून निर्माण होणाऱ्या शक्यता कशा असतील? सगळ्यात पहिले त्यांनी काय करावं की त्यांनी माझ्या वेबसाईटवर जावं, jayanthuddar.com, www.jayanthuddar.com वर जावं. तिथे फ्रीमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे, स्टेप बाय स्टेप सगळं इन्फॉर्मेशन दिलेलं आहे आणि तिथून सुरुवात करावी. ते इन्फॉर्मेशन सगळं वाचावं. त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाटत असेल, फक्त इंटरेस्ट, म्हणजे माहिती नसेल तरी चालेल. याच्यासाठी रिक्वायरमेंट काय आहे की त्यांना इंग्लिश वाचता यावं, लिहिता यावं आणि कम्प्युटर चालवता यावं. चालवता यावं म्हणजे स्विच ऑन करून विंडोज ओपन करावं आणि इंटरनेटवर जर ईमेल पाठवता येतात तर दे आर एलिजिबल टू स्टार्ट अ बिझनेस. आय कॉल इट अ बिझनेस कारण पुढे जाऊन ते मोठं होऊ शकतं. आणि तुम्ही स्टार्टिंगमध्ये तुम्ही फक्त ॲज अ ॲडिशनल इन्कम म्हणून किंवा पार्ट टाइम बिझनेस म्हणून बघू शकता, पण स्टेप बाय स्टेप जर तुम्ही घेऊन गेला तर तो पूर्ण तुमचा फुल टाइम बिझनेस होऊ शकतो. तर सुरुवातीला त्यांनी माझ्या वेबसाईटवर जावं, ती इन्फॉर्मेशन वाचावी. ओके, वाचल्यानंतर त्याच्यामध्ये मी सगळे स्टेप्स दिलेले आहेत. त्यामधले पहिले स्टेप म्हणजे सांगायचं तर मी त्यांना सांगेन की तुम्ही थोडंसं ट्रायल करून बघा, तुमचं स्वतःचं एक डोमेन घ्या, किंवा जर तुम्हाला तेही नसेल करायचं तर देर आर फ्री मेथड्स. म्हणजे गुगलमध्ये ब्लॉगर्स अवेलेबल आहेत, तुम्ही एक फ्री ब्लॉग घ्या, तुम्ही थोडंसं ट्राय करा, थोडेसे पैसे स्वतःवर इन्व्हेस्ट करा, त्यामध्ये इन्फॉर्मेशन मी देईन, तुम्ही ते स्टेप बाय स्टेप करायचं. आणि 1 महिना, 2 महिने, 3 महिने तुम्ही त्या इन्फॉर्मेशन मध्ये थोडेसे म्हणजे तुम्हाला माहिती झाली की तुम्हाला आपोआप सगळं समजायला लागेल काय करायचं. आणि मी ते इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला आपोआप जग तुम्ही तुमच्या पायावर आपोआप उभे राहायला लागेल. करेक्ट. इनफॅक्ट मी अजून एकदा म्हणजे सांगू इच्छितो की लोकांना इंटरनेट सर्फिंग वगैरे सगळं येतं, आजकाल लोकांना येतं, ते त्यांना माहिती पण आहे हे सगळ्या गोष्टी मी जे बोलतोय ते. फक्त काय की ते ऍक्शन घेत नाही. ह्याच्यासाठी मॅसिव्ह ऍक्शन घ्यायला लागते आणि ती मॅसिव्ह ऍक्शन एका स्टेप बाय स्टेप घेणं पद्धतीने घ्यावी लागते, तर तुम्ही सक्सेसफुल व्हाल. ती ऍक्शनच घेत नाही. ते म्हणतात की हा याच्यानंतर काय करायचं, त्याच्यानंतर काय करायचं. मी त्या प्रोसेस मधून गेलेलो आहे. कारण मी बघितलं रे की एक कोंबडी अंड देते सोन्याचं, ठीक आहे, मला $1 येतोय आणि किंवा एक सोन्याचं अंड मिळतंय, तर मी म्हणतो हा मग मी काय करेन, दुसरं अंड झाल्यावर काय करेन, तिसरं अंड, मग मी अजून कोंबड्या करेन. आणि हा जो प्रकार आहे, यू गो इन टू अ ड्रीमिंग मोड. मग मी ड्रीम करत राहिलो की हा मग माझी एक कोंबडी होईल सोन्याचं अंड देणारी, मग मला अजून एक वेबसाईट होईल, मग त्याच्यानंतर मी काय करायला पाहिजे, हा असं पुढे वाढत जातं. आणि मग त्याच्यामुळे एक म्हणजे इनॅक्शन होते. मी कामच नाही करत, मी फक्त ड्रीम करतो की मी असं करेन, मग अजून काय करायला लागेल, मग अजून वाढवायला काय करेल, आणि हे वाढत जातं. आणि त्यामुळे तुम्ही पहिला स्टेप घेत नाही. आणि पहिली जी मी म्हणेन की तुम्ही पहिले एक चूक करा, पहिले सुरू करा. परफेक्ट होण्याची काही गरज नाही, तुम्ही सुरू करा, त्याच्यानंतर पुढची स्टेप मी तुम्हाला सांगेन. इथे एक महत्वाचा मुद्दा असा आहे की इंटरनेटवर जेव्हा काम करतो माणूस किंवा काम निर्माण करायला लागतो किंवा कामासाठी प्रयत्न करतो, मी ज्या पद्धतीने सांगितलं, हे मिळणारे जे पैसे आहेत मुख्यत्वे करून माणसांना जो प्रश्न असतो तो व्हर्च्युअल रियालिटीचा असतो की प्रॉडक्टही स्क्रीनवर आहे, आपल्या सर्व कौशल्य जी आहेत ती स्क्रीनवर आहेत आणि येणारे पैसेही स्क्रीनवर आहेत. हे प्रत्यक्ष म्हणजे आता उदाहरणार्थ कोंबडी म्हटली तर कोंबडीचा व्यवसाय, कुक्कुटपालनाचा व्यवसाय हा जास्त
वास्तविक वाटतो की तो आपल्या बाजूला कोंबड्या आहेत, ते अंड देत आहेत, ते बाजारात नेऊन विकले की कॅश घेऊन आले, ती बँकेत ठेवली किंवा तशीच खर्च केली. स्क्रीनवर जेव्हा आपण करतो तेव्हा ते खरं नसून एक कम्प्युटर गेम आहे असं वाटावं, अशा व्हर्च्युअल रियालिटीत आपण जगत असतो. तर हे वास्तवात कसं येतं? याच्यासाठी म्हणजे मलाही जरी पैसे द्यायचे असतील किंवा मला पैसे घ्यायचे असतील, मला प्रॉडक्ट द्यायचं असेल, मला पैसे घ्यायचे असतील, ते वास्तवात कसं येतं? त्यासाठी पेमेंट गेटवेज असतात. हम्म. ते सिक्युअर पेमेंट गेटवेज असतात जे क्रेडिट कार्ड्स प्रोसेस करतात. आणि दुसरा अजून एक फ्री मधला मेथड आहे, तो म्हणजे पेपॅल. PayPal.com म्हणून एक कंपनी आहे जिने तुम्ही पैसे ट्रान्झॅक्ट करू शकता. जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर तुम्ही त्याच्यावर अकाउंट उघडू शकता आणि त्याच्या थ्रू ट्रान्झॅक्ट करू शकता. आणि तुम्हाला पैसे जे मिळणार आहेत ते तुमच्या अकाउंटमध्ये चेक थ्रू मिळू शकतात. म्हणजे तुमच्या अकाउंटवरनं तुम्हाला तो चेक विड्रॉ करू शकतो. तुम्ही जर त्यांना सांगितलं की आम्हाला चेक पाठवा, समजा $100 झालेत किंवा $1000 झालेत, तर तुम्ही सांगू शकता की मला विड्रॉ करायचे, तर तुम्हाला त्या कंपनीकडून चेक येतो. पण मग आता मला सांगा की आंतरराष्ट्रीय चलनांचा विनिमय असल्यामुळे त्याच्यात काही समस्या निर्माण होतात का? पूर्वी व्हायच्या, आता नाही होत. कारण आता पेमेंट समजा गुगल कडून येणार आहे किंवा तर ते तुम्हाला इंडियन करन्सीमध्ये मिळतात. ओके, जर तुम्हाला ते मिळत नसतील तर तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये ते प्रोसेस करून घ्यावे लागतील. पण तो चेक तुमच्या नावाने येतो. काही म्हणजे जसं पेपॅल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डॉलर्स जर असतील तर तुम्ही त्याच्यातच ठेवले तर तुम्हाला तुमचे जो एक्सपेन्स आहे तो तुम्ही डायरेक्ट तिथून पे करू शकता, जो डॉलरमधून डॉलरमध्ये जातो. आणि अदरवाईज तुम्हाला चेक येतो आणि तो तुमच्या बँकेमध्ये तुम्ही दिला तर तो कॅश होतो. अजून जर काही मोठं विकत असाल, जसं आम्ही सॉफ्टवेअर विकत होतो प्रोडक्ट, तर त्याचे पैसे आम्हाला वायर व्हायचे, ते इलेक्ट्रॉनिक वायरनी ते कस्टमर्स आम्हाला वायर करायचे, जे आमच्या बँकमध्ये यायचे डायरेक्ट. सो मनी कम्स टू युअर बँक अकाउंट. आता मला सांगा की या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता गृहिणी आहेत, वृद्ध माणसं आहेत ज्यांनी VRS घेतलेली आहे, त्यांना अचानक नव्याने अशा प्रकारचा इंटरनेटवरनं काही जॉब किंवा इंटरनेटवरनं काम बिझनेस करायचा असेल आणि तुम्ही जे मगाशी स्टेप्स सांगितले त्याप्रमाणे करायचं असेल, त्यांना काय प्रकारची गोष्ट करावी, म्हणजे इन्व्हेस्टमेंट करावी लागते? इन्व्हेस्टमेंट म्हणजे पैशामध्ये नव्हे, की मानवी श्रम, मानवी वेळ, मानवी ताकद, काय प्रकारची कौशल्य? बेसिक त्यांना नॉलेज हवंय. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे थोडं इंग्लिशचं नॉलेज हवंय आणि त्यांना कम्प्युटर यूज करता यायला पाहिजे. त्यांचं इन्व्हेस्टमेंट राहणार आहे त्यांचा टाइम, वेळ. तुमच्याकडे खूप पैसे नसतील तरी चालतील इंटरनेट बिझनेस सुरू करायला, पण तुमच्याकडे टाइम हवा, सुरुवातीला तरी हवा. तो तुम्ही सुरुवातीला समजा 2 महिने तुम्हाला नॉलेज घेण्यामध्ये, इन्फॉर्मेशन घेण्यामध्ये जो तुम्हाला इन्व्हेस्ट करायला लागेल तो. त्याच्यानंतर दररोज जर तुम्ही 2 तास जरी देऊ शकलात तर यू कॅन व्हेरी व्हेरी इझिली अर्न इक्वेलंट मनी, की तुम्ही फुल टाइम काम करता तेवढं तुम्ही त्या बिझनेसच्या थ्रू करू शकता. तर एकदम स्टार्टिंगला काय करावं लागेल तर त्यांना इन्फॉर्मेशन घ्यावं लागेल. आणि तुम्ही म्हणाल की जे जुने लोक आहेत, VRS घेतलेत, त्यांना कम्प्युटर म्हणजे जास्त ऑपरेट करता येत नाही, प्रोग्रामिंग येत नाही. म्हणजे लोकांच्या मनामध्ये एक शंका असते की मला प्रोग्रामिंग येत नाही, मला ते जमणार नाही. तर फक्त म्हणजे ह्याच्यासाठी चेंज करायसाठी फक्त एक सेकंद लागतो. तो म्हणजे तुम्ही फक्त विचार करायचा की मला ह्याच्या थ्रू पैसे कमवायचेत का. तुम्ही हा डिसिजन घेतला की पुढचं सगळं इझी आहे. म्हणजे डिफिकल्ट हा प्रकार जो आहे ना, तो डिफिकल्ट तुम्ही मनामध्ये ठेवला असेल तर, नाहीतर तसं डिफिकल्ट काहीच नाही. स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी जर सांगितलं की एक ऑमलेट बनवायचं आहे, तर ऑमलेट बनवायचं तर तुम्ही विचार कराल की काय करायला लागेल, अंड कुठून आणणार, मसाला, ऑइल वगैरे. मी सांगितलं की एक अंड घ्या, असं फोडा, असं टाका, असं केलं आणि तुम्हाला भूक लागली आहे हे जाहीर कळलं की तुम्हाला भूक असायला पाहिजे, तर तुम्हाला ते करता येईल. म्हणजे तुम्ही एक्सपर्ट नसला तरी चालेल, तुम्हाला प्रोग्रामिंग नसेल येत तरी चालेल, तुम्हाला इंटरनेट वापरता नसेल येत तरीही चालेल, तुम्हाला तिथून शिकता येईल. फक्त एक मनात ठेवलं पाहिजे, डिझायर असायला पाहिजे की मला ते करायचंय, एवढंच. तुम्ही एवढा काळ या सगळ्या व्यवसायात काम केलेलं आहे. इंटरनेटच्या माध्यमातून जगामध्ये ज्या पद्धतीने उलाढाल होते त्याच्या फार थोड्या टक्के भारतात होते आणि त्याच्यात खूप महाराष्ट्राच्या मराठी माणसांचा थोडा वाटा आहे. तुम्हाला स्वतःला काय वाटतं अनुभवाने की इथे माणसं इंटरनेटवर जाऊन व्यवसाय करायला का घाबरतात? पहिले म्हणजे नॉलेज नाहीये, त्यांना कॉन्टॅक्ट नाहीये, कोणी सांगणार नाहीये की कसं करता येईल. कारण आज लोक इंटरनेटवर जातात, त्यांना ते बघतात की अरे 50,000 रुपये कमवा, 1,00,000 रुपये कमवा, एक महिन्यामध्ये एवढे कमवा. त्यांना वाटतं ही लॉटरीचा काहीतरी भानगड आहे. लॉटरीचा एक प्रकार, आणि दुसरे हे स्कॅम्स खूप आहेत, त्याच्यामध्ये खूप स्कॅम्स आहेत. त्याच्यामध्ये ते सांगतील की तुम्हाला 50,000 रुपये कमवायला मिळतील. तर पहिले तर
अर्धे लोक बिलीव्ह नाही करत, आणि जे बिलीव्ह करतात ते तिथे 1,000 रुपये 2,000 रुपये भरतात आणि त्यांच्या हाती काही लागत नाही, आणि त्याच्यामुळे मग ते त्याच्याकडे बघतच नाहीत. हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे जी रिअल ऑपॉर्च्युनिटी आहे ती राहते तिथेच. आणि जे लोक क्लिक टू अर्न, म्हणजे आता तुम्ही ऐकलं असेल की लिंक्सवर क्लिक करा किंवा ॲडव्हर्टिजमेंट बघा आणि त्याच्यावर ओपन करा, मग तुमच्या अकाउंटमध्ये एवढे एवढे सेंट्स येतील, किंवा तुम्ही सर्वे फॉर्म्स भरा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे मिळतील. हा जो प्रकार आहे तो, कोणी जर तुम्हाला सांगितलं की तुम्हाला इझिली पैसे मिळू शकतील, तर ती खोटी गोष्ट आहे. हा प्रकार नाहीये. ऍक्च्युली इझिली किंवा एवढे पैसे एकत्र मिळणं डिफिकल्ट आहे. म्हणजे मी माझ्या अनुभवाने सांगतो, आणि मी बऱ्याच लोकांना भेटलेलो आहे. आता मी इंडियामध्ये कितीतरी लोकांना भेटलेलो आहे. मी US मध्ये ऑलमोस्ट 14 स्टेट्स फिरलेलो आहे, युरोपमध्ये फिरलेलो आहे, मी बऱ्याचशा लोकांशी भेटलोय. तर असा कोणी तुम्हाला भेटणार नाही की मी महिन्यामध्येच तुम्हाला $20,000-30,000 कमवून दाखवेन. त्याला वेळ लागतो. कुठलाही नॉर्मल बिझनेस सारखाच ह्याच्यामध्ये पण थोडासा वेळ लागतो. ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम किंवा ॲडव्हान्टेज असा आहे की तुम्ही कमी पैशामध्ये ट्राय करू शकता, आणि त्याच्यानंतर तुम्हाला पैसे मिळाले की ते तुम्ही त्यामध्ये टाका. काही लोक पैसे कमवतात, म्हणजे 2-3 हजार रुपये कमवतात आणि तेवढ्यावरच राहतात. तर प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही जर पैसे कमवले त्यात ना, तर तुम्हाला त्यात थोडेसे परत रिइन्व्हेस्ट करायला पाहिजे. माझं तर असं म्हणणं आहे की तुम्ही $1 कमवा, तो एक्सपिरियन्स मिळाल्यानंतर तो $1 इन्व्हेस्ट करा, आणि नंतर मग $5 कमवा, आणि मग तो पुढे घेऊन जा. पण या प्रकारच्या प्रवृत्तीचा अभाव दिसतो. हो, कारण लोकांना असं वाटतं की घरी बसल्या काम करायचंय किंवा इंटरनेटवर काम करायचंय म्हणजे काम नाही करायचंय, असं नाहीये. तुम्ही पैसे नसले तरी चालतील. इनफॅक्ट नॉर्मल लाईफमध्ये तुम्हाला बिझनेस चालू करायचा असेल, तुम्हाला शॉप घ्यावं लागेल, खूप बँक लोन घ्यावं लागेल, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायला लागेल. याच्यामध्ये ते तसं नाहीये. आणि तुम्ही एका वेळेला 10 बिझनेस सुरू करू शकता कमी पैशामध्ये, पण तुम्हाला टाइम द्यावा लागेल आणि ते सिस्टमॅटिकली करायला लागेल. तर ते जर केलं, म्हणजे तुम्ही असा विचार कराल की मला लॉटरीज लागायला पाहिजे, 1 करोड रुपये एका दिवसात मिळायला पाहिजे, तर ते डिफिकल्ट आहे. डिफिकल्ट म्हणजे ती लॉटरी सारखं आहे, मग ते होणार नाही. म्हणजे माझ्या मते तर ते होणारच नाहीये. पण तुम्ही जर तयार असाल की थोडंसं नॉलेज मिळून मी पुढे हळूहळू पुढे जाणार असेल आणि बिझनेस सारखं जर त्याला ट्रीट करणार असेल, तर इंटरनेट बिझनेस सारखा दुसरा बिझनेस नाहीये. कारण मी ह्या पर्टिक्युलर बिझनेसमध्ये का आलो, कारण मला फ्रीडम हवं होतं. कारण मी बघितलं की माझ्या एवढे सारे बिझनेसमध्ये जितकं मी जास्त टाइम टाकेन तेवढं जास्त पैसे मिळत होते. पण एक टाइम येतो की जेव्हा आपण विचार करायला लागतो की मी बिझनेसमध्ये का आलो, तर मी स्वतः बिझनेसमध्ये का आलो, कारण मला, तुम्ही सर्वात तरुण फ्रँचायझी आहेत ना विप्रोचे? हो, मी 1994 मध्ये इंडियामधला सगळ्यात वयाने लहान फ्रँचायझी होतो, ज्या वेळेला त्यांचे सर्व्हिस अपॉइंटमेंट्स होते तिथे. तर सांगायची गोष्ट काय की बिझनेसमध्ये का आला? हा, बिझनेसमध्ये मला स्वतःसाठी काम करायचं होतं आणि मला बॉस नको होता. आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली तर तुम्हाला समजेल की जे लोक स्वतः बिझनेस करतात ना, ते सहसा एम्प्लॉयेबल नसतात, कारण त्यांना स्वतःचं करायचं असतं. त्यांना दुसऱ्याचं ऐकायचं नसतं किंवा त्यांच्यावर कोणीतरी बॉसगिरी केलेली आवडत नसते. तर अशा लोकांना स्वतःचा टाइम, त्यांना मला जर सुट्टी हवी तर मी सुट्टी घेईन, मला जर काम करायचं तर मी काम करेन, हा एक अँगल असतो. आणि दुसरा म्हणजे की जास्त पैसे कमवायचे म्हणून मला बिझनेसमध्ये जायचं, की सर्व्हिस जर केली तर एवढे पैसे मिळणार नाही. तर मी जेव्हा बिझनेस चालू केला त्यावेळेला पैसे मिळत होते, बिझनेस करत होतो, पण मी बघितलं की जर मला जास्त टाइम टाकला जास्त पैसे मिळतात. ऍक्च्युली याच्यामध्ये टर्निंग पॉईंट असा होता की मी जेव्हा एक पुस्तक वाचलं, रिच डॅड पुअर डॅड म्हणून, रॉबर्ट कियोसाकी यांनी लिहिलं. त्यामध्ये दिलं की सगळ्यात जास्त लोक जे बिझनेसमध्ये म्हणतात की मी बिझनेसमध्ये आहे, ते ऍक्च्युली बिझनेसमध्ये नसतातच. ते सेल्फ एम्प्लॉईड असतात, एकटेच काम करत असतात. सेल्फ एम्प्लॉईड म्हणजे काय की मी जर डॉक्टर आहे किंवा इंजिनियर आहे किंवा लॉयर आहे, तर तो बिझनेस हा नसतोच. त्यांचं क्लिनिक असू शकेल पण त्याला बिझनेस म्हणता येणार नाही. कारण काय की जेवढे वेळ ते बसतील आणि जेवढे पेशंट्स बघतील तेवढे पैसे मिळतील. तर त्यांना फ्रीडम नव्हती की ज्या वेळेला ते काम करणं बंद करतील त्यावेळेला पैसे क्रिएट होत राहणार नाही. इंटरनेटवर जर बिझनेस केला तर तुम्हाला रेसिड्युअल इन्कम मिळू शकतो, पॅसिव्ह इन्कम मिळू शकतो आणि मल्टिपल स्ट्रीम्स ऑफ इन्कम होऊ शकतो. म्हणजे मी एका वेळेला 10-15 बिझनेस दर महिन्याला जर एक सेट केला आणि असे वर्षभरामध्ये 10 बिझनेसेस सेट केले, तर मला ते 10 स्ट्रीम्स ऑफ इन्कम होऊ शकतात. तर मी बिझनेसमध्ये काय आलो, मला फ्रीडम हवा होता की मी नॉर्मल सकाळी ऑफिसला जातोय, 11 वाजता येतोय, पैसे वाढतात ठीक आहेत, पण त्याला लिमिटेशन आहे की मी जेवढे तास घालीन तेवढेच मिळणार. मग मी बिझनेसमध्ये काय आलो, कारण मला पाहिजे होतं की मला महिन्यातनं एकदा तरी सुट्टी घेता यावी किंवा फॅमिलीला घेऊन जाता यावं किंवा पाहिजे तेव्हा सुट्टी घेता यावी आणि कमी वेळ काम करावं. कारण आजकाल कंपनीजमध्ये काय झालं की 9 वाजता जातात पण किती वाजता येतील ते माहित नाही.
सो मला असं पाहिजे होतं की ऍटलिस्ट वर्षातनं 2दा बाहेर जाता यावं किंवा ज्या वेळेला फंक्शन असेल त्यावेळेला सुट्टी घेता यावी. हे स्वतःवर डिपेंडंट असावा. ती फ्रीडम हवं होतं मला. आणि फ्रीडमच्या बरोबर मला फायनान्शियल सिक्युरिटी ही हवी होती की पैसे पण पाहिजेत बँकेमध्ये प्लस फ्रीडम पण पाहिजे. तर ह्या दोन्ही गोष्टी नॉर्मल बिझनेसमध्ये मला मिळत नव्हत्या. हे मी जेव्हा बघितलं एक 8-10 वर्ष त्यावेळेला मी विचार करायला लागलो की काय करता येईल, की रेसिड्युअल इन्कम कसं काय डेव्हलप करता येईल. आणि त्याच्यासाठी इंटरनेट बिझनेस सारखा दुसरा असा बिझनेस नाहीये जगामध्ये नाहीये. म्हणजे असं म्हणतात की सगळ्यात टॉप आजकालच्या ह्याच्यामध्ये सगळ्यात टॉप बिझनेस कुठले आहेत, तर एक रिअल इस्टेट, दुसरा स्टॉक्स आणि थर्ड इज इंटरनेट बिझनेस. इंटरनेटमध्ये इन्फॉर्मेशन पब्लिशिंग हा सगळ्यात मोठा बिझनेस आहे, इन्फॉर्मेशन विकणं. तर ह्याच्यामध्ये तुम्ही एकदा ती सिस्टम प्लेसमध्ये ठेवलीत त्याच्यानंतर ती स्वतः काम करते 24 तास, कारण मशीन काम करतात. आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी कम्प्युटर ऑन केला की तुमचे पैसे वाढलेले असतात. ही खूप आनंददायक बाब असते त्यातली. म्हणजे तुम्हाला वेट लागू शकते एवढे पैसे येतात. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या उलाढाली केल्यात. इंटरनेटच्या बिझनेस संबंधी तुम्ही जो बोलता असताना आता एक तुमच्या आयुष्यातला जो अद्भुत प्रसंग म्हणता येईल, जॉन टर्चिनच्या संबंधात मी म्हणतोय. अमेरिकेतला एक मोठा टायकूनला तुम्ही अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये कन्व्हिन्स केलं, म्हणजे पटवलं, योग्य त्या चांगल्या सकारात्मक अर्थाने पटवलं. तो किस्सा तसंच तसं सांगा. इंटरेस्टिंग किस्सा आहे तो. आमचा एक कॉन्टॅक्ट होता, त्यांचं नाव होतं डॉन डिप्रिमा म्हणून. ते त्या कंपनीचे ऑपरेशन्स डायरेक्टर आहेत. तर त्यांच्यासाठी आम्ही छोटंसं काम करत होतो की त्यांना एक वेबसाईट बनवायचं ते काम करत होतो. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुम्हाला मोठं बिझनेस जर करायचं असेल तर तुम्ही आमच्या डायरेक्टरला कन्व्हिन्स करायला हवं आणि त्यांच्या थ्रू तुम्हाला मोठं काम मिळू शकतील. जॉन टर्चिन हे रिअल इस्टेटमधलं खूप मोठं नाव मानलं होतं. मायामी ह्या शहरामधलं ऑलमोस्ट अर्धं रिअल इस्टेट त्यांनी डेव्हलप केलेलं आहे, त्यांनी आणि त्यांच्या फॅमिलीमध्ये 3 जनरेशन्समध्ये. तर डॉन यांनी सांगितलं मला की तुम्हाला त्यांना भेटायला फक्त 5 मिनिटं दिली जातील आणि ऑफिसमध्ये पण भेटायचं नव्हतं. त्यांनी सांगितलं की तुम्ही ते रेस्टॉरंटमध्ये येतात 8 वाजता जेवायला वगैरे येतील आणि त्यांचं स्वतःचं रेस्टॉरंट होतं एका शॉपिंग मॉलमध्ये. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही तिथे 5 मिनिटं तुम्हाला आम्ही देतो, त्यांना तुम्ही जर कन्व्हिन्स केलं तर तुम्हाला पुढचा बिझनेस मिळेल, नाहीतर मग जे चालू आहे छोटं मोठं ते चालू राहील. तर आम्ही तिथे जाऊन थांबलो रेस्टॉरंटमध्ये आणि त्यावेळेला ते त्यांच्याबरोबर अजून एक त्यांची मैत्रीण होती आणि ते आले जेवायला. मॉडेल होती ती. आणि विपरीत परिस्थिती किती प्रकारची असू शकते. आणि आम्हाला भेटायसाठी जागा होती, बार काउंटर होता, त्याच्यावर आम्ही बसलो होतो आणि त्यांची वाट बघत होतो. ते आले आणि फक्त हॅलो बोलले आणि त्यांनी एक डिश मागवली होती. तर ती डिश त्यांनी खायला सुरुवात केली आणि तेवढ्यात त्यांच्या बाजूला मॉडेल आणि त्यांना म्हणजे ही इज नॉट इंटरेस्टेड. ते जेवायला आले, म्हणजे जेवताना मॉडेल बरोबर असताना त्यांची डेट होती बहुतेक. आणि त्यावेळेला मला त्यांना कन्व्हिन्स करायचं आहे की मी चांगलं तुम्हाला कन्सल्ट करू शकतो की तुमच्या बिझनेससाठी. हे म्हणजे आय वॉज रनिंग अगेन्स्ट द म्हणजे हे झालं. तर त्यावेळेला त्यांनी म्हणाले की ठीक आहे, काय बोलतोस. त्यांनी विचारलं की ओके यंग मॅन, व्हॉट डू यू वॉन्ट टू से. तर मला त्यांचं अटेन्शन घ्यायचं होतं आणि मला 5 मिनिटं होती आणि 5 मिनिटं काही करता येणार नाही हे मला माहिती होतं, म्हणून मला त्यांच्याकडून जास्त टाइम हवा होता. सो 5 मिनिटांमध्ये मला त्यांना कन्व्हिन्स करून सांगायचं होतं की तुमचा इंटरनेट बिझनेस किंवा IT मध्ये तुम्हाला काय करून तुमचं प्रॉफिट्स वाढवता येतील ते. तर त्यांना मी सांगितलं की तुमच्या बिझनेसमध्ये आता तुम्हाला दर महिन्याला $40,000 नुकसान होतंय, हे तुम्हाला बहुतेक माहीत नसेल आणि त्याला खरंच माहीत नव्हतं. त्यांनी लगेच त्या ऑपरेशन डायरेक्टर जे होते मिस्टर डॉन त्यांना बोलवलं. ते म्हणाले की हे खरं आहे का. तर ते म्हणाले हो खरं आहे. म्हणाले तुला कसं माहिती पडलं हे. म्हटलं साहेब तुमचं IT हे बघत होतो मी आणि अकाउंट्स वगैरे मी चेक केले, कारण सिस्टमवर होते, मी ते चेक केलं आणि त्याच्यामध्ये मला दिसतंय. तर तो म्हणतो की पण कारण त्यांचा जो शॉपिंग मॉल होता तो नॉर्थ कॅरोलिनामध्ये होता आणि ते स्वतः मायामीमध्ये त्यांचं ऑफिस आहे आणि त्यांचं अकाउंट्स मायामीमध्ये आहे. ते म्हणाले की मला माहित नाही. मग वर्षाला किती होतात. म्हणाले की वर्षाला जवळजवळ $400,000 नुकसान होते. त्यांनी अंदाज लावला की $400,000 मग माझ्या अशा सुंदर सुंदर मैत्रिणींना मी 4 फेरारी देऊ शकतो त्या लॉस करण्यापेक्षा. त्यांचा लगेच दुसरा प्रश्न, हे प्रॉफिटेबल कसं करू शकतो. तर मी त्यांना 2-3 गोष्टी सांगितल्या. म्हटलं सगळ्यात पहिले म्हणजे तुमचे सिस्टम्स इन प्लेस करायला लागतील आणि तुमची लोकं जी आहेत, कारण बिझनेसेसमध्ये आपल्या बऱ्याचशा बिझनेसमध्ये लोक काय करतात की क्वालिटीजपेक्षा तो लॉयल आहे का नाही ते बघतात. हा मला लॉयल आहे ना तर मी त्याला कामात ठेवून हा तू ते काम कर. आणि असं झाल्यामुळे त्यांच्या इथे क्वालिटी नव्हती मेंटेन करा आणि पुढे घेऊन जायला जे बिझनेसला जे स्टेप्स लागणार होते ते नव्हते. मग त्या हिशोबावर
त्यांचं काम चालू होतं आणि हे सिस्टीम, मॅनपॉवर आणि सिस्टीम आणि मॅनपॉवर दोन गोष्टी. लोक जर चांगली नसतील तर तुमचं काम तेवढं वर लेवलला जाऊ शकत नाही. आणि जर सिस्टम नसेल आणि ऑटोमेटेड सिस्टम नसेल तर तुम्हाला मोठं काम करणं डिफिकल्ट आहे. हा एक मेमोरेबल प्रसंग, एकदम. आणि अविस्मरणीय. ते त्यांना सांगितल्यानंतर त्यांना मी जे काही स्टेप्स दिले त्यांना ते पटलं आणि ती 5 मिनिटाची मीटिंग आमची 1.5 तास चालली. ते नंतर त्यांना माहिती होती की त्यांची जी मैत्रीण होती ती जरा बोर होत होती, तिचे जे काही खाणं पिणं झालेलं होतं, तर त्यांनी मला मग त्यांच्या घरी इन्व्हाइट केलं. मी म्हटलं की नाही, मी म्हणजे ते आमचे जे कॉन्टॅक्ट होते डॉन डिप्रिमा त्यांच्या घरी राहत होतो, तर ते त्या मैत्रिणीला सोडून ते आम्हाला भेटायला त्याच्या घरी आले. ही ड्रोव 20 किलोमीटर्स, 20 माइल्स इनफॅक्ट, आणि ते आमच्या बरोबर घरी आले. रात्री 11 वाजल्यापासून जवळजवळ 1 वाजल्यापर्यंत त्यांच्या घरी पण बसले आणि त्यांनी दुसरे काही ऑफर्स केले आणि त्याच्याबरोबर त्यांना आम्ही मदत केली. आणि त्यांना जवळजवळ 1 वर्षामध्ये इंटरनेट आणि त्यांच्या बिझनेसला जे काय मी थोडं जे काम केलं होतं त्यामध्ये त्यांना $17 मिलियन फायदा झाला. आणि त्याच्यामुळे दुसरं आम्हाला बिझनेस मिळत गेले. मला सांगा की या सगळ्या इंटरनेटच्या व्यवसायामध्ये एखाद्या माणसाने यायचं ठरवलं आणि त्यांनी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे कष्ट करायची तयारी ठेवली, म्हणजे मुळात या प्रकारचा बिझनेस म्हणजे काम न करणं असं नसून खूप काम करणं त्याच्यातही आवश्यक आहे, हे एकदा एक्सेप्ट करून त्याच्यात काम करायला सुरुवात केली की ज्या शक्यता निर्माण होतात, म्हणजे समजा फार महान गुण प्रतिभाशाली माणूस नसेल आणि ऍव्हरेज इंटेलिजंट माणूस आहे, तर त्याच्यासाठी ज्या शक्यता ओपन होतात, उघडतात, त्या किती मोठ्या असू शकतात. म्हणजे त्याच्या मॅक्झिममला जर स्ट्रेच करायचं झालं तर किती मोठ्या असू शकतात. आपल्याला माहिती असलेलं मॅक्झिमम स्ट्रेच आपण नाव घेतलं तर तुम्ही बिल गेट्स होऊ शकता. हे एकदम एंड पर्यंत आहे. तेवढं एंड न जाता पण जर आपण इंडियाचा जर विचार केला, महाराष्ट्राचा जर विचार केला, तर ऑन अन ॲव्हरेज लोक जे कमवतात त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त तुम्ही कमवू शकता जर फक्त कमवायचं झालं तर. पण ज्या प्रकारे आपण ते कमवतो ते इतकं इंटरेस्टिंग आहे की त्याचीही मजा आहे. कारण मी जेव्हा ते प्रोडक्ट एक म्हणजे विकायला सुरुवात केली, त्या प्रोडक्ट बद्दल मला काहीही माहित नव्हतं. तर ते प्रोडक्ट आज जवळजवळ 80 कंट्रीज मध्ये विकलं जातं. आम्ही ते विकलं म्हणजे आम्ही तिथे गेलो नाही, आम्ही इंटरनेटवर पोस्ट केलं होतं, ऍडव्हर्टायझिंग केली, मार्केटिंग केले आणि ते तितक्या देशात विकलं गेलं. पण आज तुम्हाला सांगताना मी सांगू शकतो की मी 80 देशामध्ये हे प्रोडक्ट विकलेलं आहे. तेवढ्या लोकांना भेटता आलं, तेवढे लोक आपल्याशी कम्युनिकेट करतात, ईमेल करतात, बोलतात, ते सांगतात आम्हाला हा प्रॉब्लेम आहे, मग तो सॉल्व्ह करण्यामध्ये खूप मजा येते आणि इंटरेस्टिंग होतं. आणि मग ते 1, 2, 3 करत ते वाढत जातं. तर देयर इज नो लिमिट. कारण तुम्ही नॉर्मल लाईफमध्ये तुम्ही समजा एका कंपनीसाठी काम करतात, समजा तुम्ही ETV साठी काम करताय, तर तुम्ही 8 तासामध्ये झी टीव्ही, सोनी टीव्ही, सहारा याच्यासाठी काम एखाद्याच नाही करू शकणार. पण इंटरनेटवर तुम्ही करू शकता. इंटरनेट तुम्हाला जर कुठलाही प्रोडक्ट आवडला तर तुम्ही त्याचं मार्केटिंग करू शकता. कारण त्यामध्ये अफिलिएट हा प्रकार आहे की ते सांगतात की माझा प्रोडक्ट तुम्ही पण विका, तुमच्या नोन सर्कलमध्ये विका, तुमच्या लिस्टला विका. तर तो आपण घेऊन त्याच्यासाठी ती सिस्टम प्लेसमध्ये करू शकतो आणि ती मार्केट केली तर तुम्हाला त्याच्याकडून पैसे येऊ शकतात. त्यामुळे मी सांगितलं तसं तुम्हाला 10 मल्टिपल स्ट्रीम्स होऊ शकतात. तुम्ही जितके प्रोडक्ट्स करू शकता एकदा सेट करायचे आणि नंतर तुम्ही जर त्याच्यावर अर्धा तास जर दिलात दररोज मार्केटिंग करण्यामध्ये, तर तुम्हाला ते पॅसिव्ह इन्कम, रेसिड्युअल इन्कम म्हणून आयुष्यभर नाही म्हटलं तरी पुढच्या 3, 4, 5 वर्षापर्यंत मिळू शकतो. जोपर्यंत ते प्रोडक्ट चालू आहे तोपर्यंत दुसरा प्रोडक्ट घ्या आणि एका वेळेला तुम्ही 10 प्रोडक्ट विका. एक फ्रीज विका, एक आर्टिफॅक्ट विका, एक फॅब्रिक विका, काही विका. सॉफ्टवेअर प्रोडक्ट इज द बेस्ट थिंग टू सेल. पण मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून देतो. एक ब्रॅड फेलॉन म्हणून एक बिझनेसमॅन आहे US मधला, त्याला मी भेटलो आता मार्चमध्ये. तर त्यांनी काय सुरुवात केलं की वेडिंग आर्टिकल्स हे त्यांनी विकायला सुरुवात केली. त्यांनी काय केलं, स्वस्तामध्ये चायनीज आयटम्स घेतल्या आणि त्या eBayवर विकायला सुरुवात केली. आज त्याचं टर्नओव्हर काहीतरी मिलियन्समध्येच आहे, पण त्याच्या दिवसाची कमाई साधारणतः $15,000 आहे. आणि तो मी जेव्हा भेटलो त्यावेळेला त्याचं टर्नओव्हर होतं $800 मिलियन. तर एवढा जो टर्नओव्हर आहे तो पॉसिबल आहे आणि तो ही इज लाईक 36 वर्ष आहे. हा, आणि ह्या बिझनेस मध्ये येऊन त्याला 2 वर्ष झाली. म्हणजे असंही नाही की खूप वर्ष झाली म्हणजे. आणि तुम्ही बघाल की एज इज नो फॅक्टर, नो बार. तुम्ही चिकाटी आणि सातत्य पाहिजे. कितीतरी मुलं आहेत, इंडियन मुलं आहेत की जे 16-17 वर्षाची आहेत आणि ते पैसे कमवत आहेत.
पण मला सांगा, आता नमुन्या दाखल आपण बोलायचं झालं तर ईटीव्हीचा एक प्रेक्षक आहे, हम्म. तर त्याला हे खरंच आहे हे कसं कळेल? म्हणजे हे खरं आहे यावर विश्वास कसा बसेल? माझ्या मते खरं आहे हे विश्वास करायला स्वतः एक्सपिरियन्स करणं महत्वाचं आहे. जर तुम्ही स्वतः पैसे कमवले तर तुम्ही विश्वास ठेवाल की मी जे सांगितलं ते खरं आहे. तर ह्याच्यासाठी मी एक काम करू शकतो की ईटीव्ही मराठीवरचा हा संवाद जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये जे व्ह्युअर्स आहेत त्यांनी जर माझ्या वेबसाईटवर जाऊन रजिस्टर केलं तर त्याच्यामध्ये मी लकी ड्रॉ काढू शकतो आणि त्याच्यामधले 10 लोकांना मी स्वतः ट्रेन करेन इंटरनेटवर. ते कुठेही असू शकतात, इंडियामध्ये असू शकतात, आउट ऑफ इंडिया असू शकतात. त्यांनी जर वेबसाईटवर येऊन रजिस्टर केलं, लकी ड्रॉ मध्ये जर त्यांचं नाव आलं आणि दुसरे जे नाही आले समजा लकी, तरी त्यांना इन्फॉर्मेशन फ्री मध्ये अवेलेबल आहे, त्यांना मी तसंही हेल्प करेन. जे लकी आहेत त्यांना मी सॉफ्टवेअर आणि दुसऱ्या गोष्टी, डोमेन स्पेस वगैरे सगळं देता येईल मला. दुसऱ्या लोकांना माहिती देता येईल आणि त्यांनी जे जर काही प्रश्न विचारले तर त्यांना मी स्टेप बाय स्टेप काय करावं हे मी त्यांना सांगेन. आणि पण जर खूप जास्त लोक झाले तर मला तेवढं ईमेल्स अटेंड करणं होणार नाही, म्हणजे डिले होईल. त्यामुळे मी एक 100 लोकांना तरी मी सहज हेल्प करू शकतो. ईटीव्ही मराठी संवादचं जर व्ह्युअर असेल तर त्यांनी मला माझ्या वेबसाईटवर जाऊन कॉन्टॅक्ट करावं, रजिस्टर करावं स्वतःचं नाव, ते इन्फॉर्मेशन वाचावं आणि त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप मी त्यांना सगळी माहिती पुरवेन आणि त्यांनी ते सुरू करावं. आणि मे बी 1 वर्षानंतर तुम्ही जर अजून एक प्रोग्राम घेतला की ज्यांनी हे ऐकून सुरू केलं, खरंच काम करणार असेल, ऍक्शन घेणार असेल, तर त्यांनी यावं आणि त्यांनी तो सांगू शकतो की मी एवढे एवढे पैसे ह्याच्यातनं कमवून दाखवले. पण मग इंटरनेटच्या ह्या ग्लोबवर, नकाशावर महाराष्ट्राचं स्थान काय आहे? म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये बिझनेस जे केले जातात तुमच्या सर्कलमध्ये तुम्ही जे पाहताय ते काय आहे? म्हणजे कितपत जोरदार? फारच कमी आहेत. थोडेसे म्हणजे तुम्ही जर बघायला गेलात तर साऊथ मध्ये, मद्रास आणि बँगलोर मध्ये, कारण प्रोग्रामर्स वगैरे होते, आयटीची लोक होते, तिथे जास्त येतं, तिथले लोक काही आहेत इंटरनेट बिझनेस मध्ये. थोडे बहुत दिल्ली साईडचे आहेत. महाराष्ट्रामध्ये, बॉम्बेमध्ये फारच कमी असतील. पण त्यातल्या त्यात जे बिझनेस करतात, म्हणजे ज्यांचा वेबसाईटचा बिझनेस आहे की वेबसाईट डेव्हलप करून देणं, तो जो बिझनेस त्याला इंटरनेटचा बिझनेस म्हणता येणार नाही. कारण काय की तो तुम्हाला ऑनलाईन, पहिले तर ऑनलाईन असायला पाहिजे तो, कारण वेबसाईट डेव्हलप करून देणं हा तरी मोस्ट ऑफ द टाइम्स ऑफलाईन बिझनेस. तर इंटरनेटवर काहीतरी सेल करणं, तुमची सर्व्हिस सेल करणं किंवा प्रोडक्ट सेल करणं, हा जो प्रकार आहे तो फारच कमी आहे. उद्धर, तुम्ही हे अद्भुत विश्व व्हर्च्युअल रियालिटीची म्हणजे वास्तवामध्ये आणलं. एका पद्धतीने मायावी जग जे वाटतं ते वास्तविक जग असल्याचा तो दावा, जे प्रतिपादन तुम्ही केलेलं आहे, मला आशा आहे की आमचे जे सगळे प्रेक्षक आहेत, जे काल आणि आज तुमचा कार्यक्रम ज्यांनी पाहिला, त्यांना याचा फायदा होईल. निश्चितपणे ते संपर्क साधून नंतर फायदा करून घेतील आणि या व्यवसायामध्ये जास्तीत जास्त माणसं येतील. आणि हा व्यवसाय म्हणजे काही न करता पैसे असं नसून तितकेच कष्ट, तितकीच बुद्धिमत्ता, तेवढंच सातत्य आणि चिकाटी लागते. हे लक्षात ठेवून ते व्यवसायाला उतरतील अशी आशा करतो. तुम्ही इथे आल्याबद्दल ईटीव्हीच्या सर्व प्रेक्षकांतर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद. आपल्याला आमचा कार्यक्रम कसा वाटला संबंधी पत्र, ईमेलद्वारे आम्हाला जरूर कळवा. आमच्याशी पत्रव्यवहार करण्याचा पत्ता आहे